हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे कृष्णाला कोरड्या उलट्या होऊ लागलेल्या असतात आणि जेव्हा कृष्णाला कोरड्या उलट्या होतात त्याच वेळेला आनंदाची बातमी घरामध्ये पसरलेली असते. किती नाही म्हटलं तरी आता बाळजाला आनंद होतो, पण इकडे अनुसयाच्या हातून सगळंच जाण्याची तिला इकडे शक्यता दिसत असते. त्यामुळे तिचा मात्र जळफळाट झालेला असतो. आता प्रेक्षकांनो, हेच आपल्याला मालिकेमध्ये येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. कृष्णा आणि दुष्यंत हे आई बाबा होणार, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये हा जो काही रोमांस रंगला आहे हे सगळं काही कशा पद्धतीने होतंय आणि त्याचबरोबर घरामध्ये आता एक छोटं बाळ येणार आहे, ही आनंदाची गोष्ट जेव्हा समजते तेव्हा मात्र सगळ्यांना आनंद होत असतो. पण आता अनुसया त्याचबरोबर समर यांचे धाबे चांगलेच दणाणलेले असतात. आता अनुसया नेमकं कृष्णा प्रेग्नेंट आहे ह्या गोष्टीवरती ती कशा पद्धतीने शिक्कामोर्तब करते आणि कशा पद्धतीने ती आता इकडे कृष्णासोबत काही घाणेरडा प्रकार तर करते का, हेच आता आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की आता कशा पद्धतीने बाळजा ही घरामध्ये आलेली असते. बाळजा घरामध्ये आल्यानंतर इकडे आता तिने तिच्या खोलीमध्ये जी अनुसया गेलेली असते त्या अनुसयाला मात्र तिने घराबाहेर काढलेलं असतं. तिचं सामान आणि त्या सर्व गोष्टी तिने घराबाहेर काढलेल्या असतात आणि जेव्हा ती ते सगळं काही घराबाहेर काढते तेव्हा मात्र इथे आता कृष्णा तिला म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही हे फार चुकीचं करताय, तुम्ही ह्या पद्धतीने करू नाही शकत. त्यावरती म्हणत असते, कृष्णे मला दुसरी कोणतीही भीती दाखवू नकोस, मी जे काही करते ना ते अगदी बरोबर करते, ते माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटत आहे. तेव्हा कृष्णा खूप मोठा निर्णय घेते. ती म्हणत असते, अनुसया सासूबाई आणि तुम्ही आढळराव म्हणजेच आबासाहेब आणि सासूबाई तुम्ही दोघेही जण आमच्या खोलीमध्ये राहा. तेव्हा आमच्या खोलीमध्ये राहा असं म्हटल्याबरोबर बाळजाला राग येतो आणि बाळजा दुष्यंतला समजावते. ती म्हणत असते, हे बघ दुष्यंता, असं नको करूस, तुला ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाहीये, मग तू कुठे राहणार आहेस. तेव्हा तो म्हणत असतो, ती त्याची काळजी तुम्ही करू नका, जर तुम्हाला ह्या घराची सुख शांती समृद्धी हवी असती तर तुम्ही हे अशा पद्धतीने वागला नसतात आणि तुम्ही हे सगळं काही असं केलंच नसतं, असं स्पष्टपणे दुष्यंत बोलत असतो. पण तेव्हा बाळजा म्हणत असते, अरे पण तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का तू असं करतोयस. आणि तुला एक गोष्ट सांगू का, ही काल आलेली बया आहे, तुझी सावत्र आई आहे आणि तिच्यासाठी तू स्वतःची खोली का बरं सोडतोयस. तुला स्वतःची खोली सोडायची काहीच गरज नाहीये, समजलं तुला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे अनुसया म्हणत असते, असू दे, जिथे राहायला मिळेल तिथे आपण राहू शकतो. एक तर आता ह्या भाड्याच्या घरामध्ये राहायचंय आणि भाड्याच्या घरामध्ये राहत असून सुद्धा जी खोली तिला हक्काची मिळाली होती ती खोली सुद्धा इथे बाळजाने काढून घेतलेली आहे आणि त्यामुळे तिला फार राग येत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला समर म्हणत असतो, आई हे मला अजिबात पटत नाहीये, कारण दिवसेंदिवस ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत चालल्यात, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाहीये, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही असं होत असताना अनुसया मात्र तिला समजवण्याचं पूर्ण काम करत असते. ती म्हणत असते, हे बघ, ह्या सर्व गोष्टी तू ह्या पद्धतीने नको करूस. अगं पण तेव्हा ती म्हणत असते, असू दे, कृष्णीचं मन मोठं आहे ना, मग कृष्णीचं मन मोठं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करायला काय हरकत आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता दुष्यंत आणि कृष्णाने त्यांची खोली इथे त्या लोकांना दिलेली असते आणि त्या दोघांनाही ती खोली दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता ते गेस्ट रूममध्ये गेलेले असतात. जेव्हा ते दोघेही जण गेस्ट रूममध्ये जातात तेव्हा मात्र तिथे खूप सारी धूळ असते आणि खूप सारी धूळ असल्या कारणाने आता ते स्वच्छ आणि ते सगळं काही त्यांना करावं लागणार असतं आणि स्वच्छ आणि ह्या सगळ्या काही गोष्टी करत असताना आता कृष्णा हे सगळं साफ करत असते. तेव्हा तिचा तोल जातो आणि तेव्हा तिचा तोल गेल्यानंतर आपण पाहतो की ती खाली पडणार. तेवढ्यातच दुष्यंत तिला सावरत असतो आणि दुष्यंत तिला सावरत असताना लगेच आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, अरे वा वा, तू जर अशी पडायला लागलीस ना तर रोज पडलेली मला आवडशील, खरं सांगतोय मी तुला,
पडला आणि काय आता हे असं पडणं द्यायचं सोडून आपण आता जरा पुढचा विचार केला पाहिजे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. म्हणजे नेमकं काय करायचं आहे असं बोलल्यानंतर आता दुष्यंत म्हणत असतो, हो का, म्हणजे समजत नाही का आता काय करायचं आहे. तर त्यावर लगेच आता इकडे दोघांनीही स्वच्छ त्यांची रूम आवरून वगैरे सगळं काही करून घेतलेलं असतं आणि दोघांनीही ही रूम वगैरे आवरून घेतल्यानंतर स्वच्छ साफसफाई केलेली असते. आणि तेव्हा आता इकडे कृष्णा म्हणत असते, तुम्ही झोपा, आता मी एक काम करते, इथे आपल्याला पाणी घेऊन येते. आता पाणी आणायला गेल्यानंतर इकडे तिला जे काही बाळजा आहे त्या बाळजाची खोली दरवाजा उघडा दिसतो आणि त्यामुळे ती बाळजाकडे जाते आणि बाळजाला म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही फार चुकीचा विचार करताय आणि तुम्ही हे सगळं काही करून स्वतःचीच इमेज डाऊन करून घेताय. आता तुम्ही उलट सुधारायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला हव्या, तर तुम्ही तसं अजिबात करत नाही, तर तुम्ही फार चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करताय, असं सुद्धा आता इकडे ती तिला बोलत असते. तेव्हा बाळजा म्हणत असते, कृष्णे तू मला हे सगळं काही नको सांगू, काय करायचं आणि काय नाही ते माझं मी बघून घेईन, ह्या सगळ्या गोष्टी तुला सांगायची अजिबात गरज नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला बाळजा म्हणत असते, तुम्ही हे सगळं काही चुकीचा विचार करताय आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कळत नाही की काय करावं आणि काय नाही ते. त्यावर बाळजा म्हणत असते, बाद झालं तुम्ही खूप जास्त बोलताय. त्यावर बाळजा म्हणत असते, तू ज्या कामासाठी आलेली आहेस ते तुझं काम कर. तेवढ्यातच आता आढळराव सुद्धा तिथे येतात आणि आढळराव म्हणत असतात, बाळजा हे सगळं कुठे फेडणार आहेस, का अशी वागतेस, का एवढ्या ह्या खालच्या थराला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करतेस, अगं असं करू नकोस ना, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो हे सगळं काही बोलत असताना इकडे मात्र लगेचच आढळरावांचा हा तोल जो आहे तो सुटलेला असतो आणि आढळराव मात्र बाळजाला चांगलेच खडे बोल सुनवत असतात आणि ते म्हणत असतात, जा त्या सगळ्या गोष्टी एवढ्या विचारात घेऊ नको, जा तुझं जे काही आहे ना ते तुझं तू सगळं काही काम कर आणि ह्या बाळजासोबत कशी डील करायची आणि कशी नाही हे माझं मी बघतो, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता बाळजा फारच जास्त इथे गरम झालेली असते, कारण ती म्हणत असते, हे सगळं कोणाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. तेव्हा ते म्हणत असतात, पण हे सगळं तू बळकावलेलं आहेस, हे सगळं तुझं नाही आहे. त्यावर ती म्हणत असते, काही जरी असलं ना तरीसुद्धा बळकावलेलं असलं तरीसुद्धा हे सगळं माझंच आहे आणि ते मी माझ्या पद्धतीने सांभाळून ठेवलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता कृष्णा पाणी घेऊन जाते त्याच वेळेला तिला कोरड्या उलट्या होऊ लागतात. आता कोरड्या उलट्या झाल्यानंतर इकडे तिला थोडंसं मळमळल्यागत सुद्धा होत असतं, पण आता ती तशीच किचनमधून पाणी पिते आणि त्यानंतर इकडे दुष्यंतला सुद्धा पाणी घेऊन जात असते. आता दुष्यंतला सुद्धा पाणी घेऊन गेल्यानंतर पुन्हा तिला थोडंसं मळमळल्यासारखंच होत असतं. तर आता दुष्यंत तिला विचारत असतो, काय झालं कृष्णा, तुला बरं वाटत नाहीये का, तू बरी आहेस ना, सगळं काही ठीक तर आहे ना कृष्णा, असं सुद्धा आता इकडे ते विचारत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे लगेचच आता दुष्यंत तिच्यासोबत फ्लर्ट करत असतो, रोमांस करत असतो आणि रोमांस करत असताना आपण पाहतो की इकडे ह्या सगळ्या काही गोष्टी होत असताना कृष्णाला कसं तरी होत असतं. त्यावर आता लगेचच ती त्याला पुन्हा विचारत असते, काय झालं, सगळं काही ठीक आहे ना, तुम्हाला काही त्रास तर होत नाहीये ना. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं वेडाबाई, उलट तुला काय होतंय, तुला कसला त्रास होतोय का, काय झालंय सांग ना. तेव्हा लगेच आता इकडे तो तिच्या जवळ जाऊन झोपलेला असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, खरं सांगू का दुष्यंत सरकार, मला तर ना खरंच कसं तरी होत आहे, कळत नाहीये काय होतंय. तर तेव्हा लगेच आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, सगळं ठीक आहे ना कृष्णा, काय झालेलं आहे, डॉक्टरांकडे जायचं का, बोलू का मी डॉक्टरांना. त्यावर आता कृष्णा म्हणत असते, नाही दुष्यंत सरकार, डॉक्टरांकडे वगैरे जायची गरज नाहीये, पण खरं सांगते खूपच जास्त मळमळल्यासारखं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, हो का, मग काळजी करू नकोस, आपण डॉक्टरांकडे जाऊया, थांब मी तुझ्यासाठी काहीतरी ज्यूस सरबत वगैरे काहीतरी घेऊन येऊ का. त्याच वेळेला आता कृष्णा म्हणत असते, नाही ते सगळं काही आणण्याची काही गरज नाही, मग सांग ना काय झालेलं आहे. मग तरी सुद्धा तिला कसं तरी होत असताना आता दुष्यंत इकडे तिच्यासाठी थोडेसे फ्रूट्स वगैरे घेऊन येतो आणि त्यानंतर तो तिला खायला देत असतो. आता लगेचच आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी ते होत असताना दुष्यंत कृष्णाची काळजी घेत असतो, कारण तिला खरंच खूप जास्त त्रास होत असतो. आता हा त्रास जो आहे ना तो दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा चालूच असतो आणि
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा चालू असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा कृष्णाला सेम त्याच पद्धतीने होतं. मग आता डॉक्टर येतात आणि डॉक्टर येऊन कृष्णाला आता इथे तपासतात. आता कृष्णाला डॉक्टरांनी तपासल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच डॉक्टर म्हणत असतात तुमच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे, म्हणजे तुमच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. ही गोष्ट जेव्हा डॉक्टरांकडून समजते तेव्हा मात्र अनुसयाला राग आलेला असतो. आता अनुसयाला तर राग येतो, पण इकडे जी काही बाळचा आहे तिला आनंद झालेला असतो, कारण आता किती नाही म्हटलं तरी सुद्धा स्वतःचा मुलगा जो आहे तो इथे वडील होणार आहे, बाबा होणार आहे, ही गोष्ट तिला आवडत असते. त्याचबरोबर इकडे आता जी मैनावती आहे तिला सुद्धा आनंद होतो. इकडे आढळरावांना तर फारच आनंद होत असतो. सोबतच सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे आता इकडे जी काही अनुसया आहे अनुसया आणि त्याचबरोबर समर ह्या दोघांना सुद्धा प्रचंड त्रास होत असतो. आता इकडे बाळचा म्हणत असते आता दुष्यंता तुझी बायको आई होणार आहे, त्यामुळे तुला जरा जपून सगळी काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर कृष्णे काय ग तुला आता इकडे सरपंचची सुद्धा जी काही कामं आहेत ती तुला व्यवस्थित करता येणार आहेत का? बाई जर करता येणार नसली ना तर उगाचच एवढा सगळा काही हा गोंधळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करू नकोस बरं का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर कृष्णा आता दुष्यंत कृष्णाला खोलीमध्ये उचलून घेऊन जातो आणि खोलीमध्ये उचलून घेऊन गेल्यानंतर तो म्हणत असतो फायनली कृष्णा आज मी फार आनंदात आहे. आज तुझ्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. आज तुझ्यामुळे मला बाबा होण्याचा आनंद मिळत आहे, असं म्हणून त्या दोघांचा सुद्धा पुन्हा एकदा बेधुंद रोमांस रंगलेला असतो. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जेव्हा इकडे आता ही गोष्ट समजलेली असते आणि ही गोष्ट समजल्यानंतर इकडे आता समर म्हणत असतो आई आता हेच बघायचं राहिलं होतं का, ती कृष्णा सरपंच आहे आणि ती कृष्णा सरपंच असल्यामुळे आता आपल्याला असं वाटत होतं की आता काही जरी झालं तरी ही प्रॉपर्टी आणि हे सगळं आपल्या नावावर होईल, पण आता तर काय झालंय ती तर आई होणार आहे. मग आता आपलं काय होणार आहे, गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का? त्याच वेळेला आता इथे अनुसया म्हणत असते तू काळजी करू नकोस, काही जरी झालं ना तरी सुद्धा प्रॉपर्टी आपलीच असणार आहे. अगं पण कशी असणार आहे प्रॉपर्टी आपली, सांग ना तू, काय करणार आहोत आपण? त्याच वेळेला आता अनुसया म्हणत असते ती प्रेग्नेंट आहे ना, मग ती पोटूशी कशी राहते आणि कशी बाळाला जन्म देते तेच मी पाहणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता इकडे अनुसया कृष्णाचं बाळ पडावं किंवा कृष्णाच्या बाळाला काही इजा व्हावी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी नेमकं कोणतं टोकाचं पाऊल उचलते हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी ह्या सगळ्या गोष्टी करणारी अनुसया आता सर्वांसमोर चांगली वागून कृष्णाची काळजी घेईल का? बाळजाचं हे रूप नवीनच आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते तुम्हाला पाहायला आवडेल का? हेच आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं.